Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. सुरुवातीची बातमी. अजितदादांच्या निधनानंतर पहिलाच राष्ट्रवादीचा मेळावा मुंबईत पार पडला आणि या मेळाव्यातून सुनेत्रा पवारांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप चालणार नाही, येत्या काळात कठोर निर्णय घेणार असा इशारा सुनेत्रा पवारांनी दिला. पाहूया. कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप यामध्ये असेल तर नक्कीच विचार केला जाईल. दादा ज्याप्रमाणे पक्षहितासाठी कठोर निर्णय घेत होते, माझ्या स्वभावाप्रमाणे जड जाईल, पण नक्कीच न्याय देण्यासाठी दादांच्या पावलावर पुढे जाण्याचा प्रयत्न मी सतत करत राहीन. राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सुनेत्रा पवारांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांना थेट इशारा दिला. स्वभाव नसला तरी अजितदादांप्रमाणे पक्षाच्या हितासाठी कठोर निर्णय घेणार असं सुनेत्रा पवार म्हणाले. तसंच कोणाचाही अनावश्यक हस्तक्षेप चालणार नाही असा इशाराही सुनेत्रा पवारांनी दिलाय. मी पक्षाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देईन. कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप यामध्ये असेल तर नक्कीच विचार केला जाईल. दादा ज्याप्रमाणे पक्षहितासाठी कठोर निर्णय घेत होते, त्याचप्रमाणे यापुढे असे निर्णय घेण्यास खरं तर माझ्या स्वभावाप्रमाणे जड जाईल, पण नक्कीच न्याय देण्यासाठी दादांच्या पावलावर पुढे जाण्याचा प्रयत्न मी सतत करत राहीन. राज्यसभेची संधी हुकल्यानंतर मंत्री छगन भुजबळांनी आपण कबड्डीचा खेळाडू आहोत, बुद्धिबळाचा नाही असा टोला लगावला होता. याच कबड्डीच्या खेळावरून तटकरे आणि भुजबळांमध्ये मेळाव्याच्या भाषणात टोलेबाजी रंगली. शिवसेनेत असताना मनोहर जोशींना दोनदा मुख्य महापौर होताना, सुधीर भाऊंना होतात, दत्ताजी नालावडे साहेबांना होतात, आणि दोनदा महापौर झाले. मग कोणाचं चेकमेंट तुम्ही केलं ते तुम्हाला माहिती, आम्हाला कोणाला माहिती नाही. आता तुमचा इतिहास माझ्या खेळी दुसरं कोणाला माहिती असतं. अरे नाही विसरू शकत. आता हे सांगायला मी तुमचा एवढा इतिहास सांगितला की आता वहिनींचं नेतृत्व बळकट करण्यासाठी चतुरस्र कबड्डी खेळाडू वय वर्ष 80 असताना मैदानात उतरणार आहे, हे मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचं. आता मगापासून चाललंय ते बुद्धिबळ खेळतो, हा तो कबड्डी खेळतो, हा कोण आणखी खो खो खेळतो, हा कोण. अरे बाबा, खेळात राजकारण आणू नका. आणि राजकारणाचा खेळ पक्षापेक्षा कोणी मोठं नाही. आणि पक्ष म्हणजे काय? पक्ष म्हणजे फक्त झेंडा नाही, पक्ष म्हणजे फक्त ऑफिस किंवा फक्त त्याच्यावर लावलेलं बोर्ड नाही. पक्ष म्हणजे तुम्ही आम्ही कार्यकर्त्यांचा मोठा समूह म्हणजे पक्ष. मेळाव्याच्या निमित्तानं राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादीची कोर कमिटीच हजर होती. त्यामुळे मंत्रिपदाच्या अपेक्षित असलेल्या धनंजय मुंडेंनी अप्रत्यक्षपणे आपलं नाव मोठ्या खुबीनं पुढे केलं. सगळ्या खेळाचा विषय झाला, पण आपल्या सर्व उत्कृष्ट खेळाडू इथं व्यासपीठावर बघत असताना समोरचे खेळाडू जे इथं बसले, जे खरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ते नेमकं बघतायत की आपण सुद्धा टीम मध्ये आहेत, पण 12वेत आपला नंबर कधी लागतो. खरंय का नाही? खरंय का नाही? मला एवढीच जाणीव करून द्यायची होती, याच्या पलीकडे काही नाही. धनंजय मुंडेच्या भाषणामध्ये शेवटचा कार्यकर्ता कोणी नॉट आउट राहिला नाही पाहिजे. धनंजय, तुझा इशारा आम्हाला समजलेला आहे. ते असा काही ती चिंता करू नका. रिटायर्ड हर्ट जे होतो ना, रिटायर्ड हर्ट क्रिकेटच्या परिभाषामध्ये, त्यांना परत बॅटिंग करून म्हणजे करायची परवानगी मिळत असते. ते बादामध्ये गिनती नाही होते, त्याची बाद झालेला मध्ये रिटायर्ड हर्टची गिनती होत नाही. त्यामुळं तुम्ही त्याची काळजी करू नका. प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याची निष्ठा, परिश्रम आणि समर्पण माझ्या लक्षात आहे. योग्य वेळी प्रत्येकाला न्याय आणि संधी मिळेल याची खात्री मी आपल्या सर्वांना देते. प्रत्येकाची माहिती आपल्याला आहे असं सुनेत्रा पवार म्हणाले.
त्यामुळे धनंजय मुंडेंचं कमबॅक होतं का हे येत्या काळात दिसेल. कृष्णा सोनारवाडकरसह अक्षय मंकनी, TV9 मराठी, मुंबई. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.